हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची बोलू नका अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल 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 चाटीचा आवाज राहू द्या पकडायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा म्हणा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। दादा पखवाजाच्या चाटीला आवाज द्या, वाढवा चाटीचा आवाज आणि मॉनिटरचा आवाज। महिला मंडळ
शांत बसा. ज्या धर्माच्या मंडपामध्ये बसलोय ना, ऐका बाळूमामांची कीर्ती किती श्रेष्ठ आहे. सुरुवातीलाच बाळूमामांना नमन करून आपण कीर्तनाला प्रारंभ करणार आहोत. आवाज द्या चाटीला. हॅलो हॅलो हॅलो, ह्याला द्या आवाज. बाळूमामा कीर्तनाला या हो, बाळूमामा कीर्तनाला या हो, आम्हावरी कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. आवाज मॉनिटरला. बाळूमामा कीर्तनाला या हो, आम्हावर कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. बाळूमामा कीर्तनाला या या या, बाळूमामा कीर्तनाला या या या, आम्हावरी कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. बाळूमामा कीर्तनाला या हो, बाळूमामा कीर्तनाला या हो, आम्हावर कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, तुमची कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. दैवांचा तूर कैवारी, आम्हा लेकरांना तू सांभाळी. दीन दैवांचा तूर कैवारी, आम्हा लेकरांना तू सांभाळी. मीर पुढं पुढं, तूर पुढं पुढं, मीर तुझ्या माग, आम्हावरी कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. बाळूमामा कीर्तनाला या हो, बाळूमामा कीर्तनाला या हो, आम्हावर कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो, कृपा असू द्या हो. बोला बोला बाळूमामाच्या नावाला. एकदम मृदुंगाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कष्टाचा पैसा आहे बघा, घाम घेत येतोय. ऐका, जेवढे पण कीर्तनाला बसलात ना, हे जगाच्या मालकाचं मंदिर आहे. प्रारंभीलाच मी सांगते, अभंगाला सुरुवात करण्या अगोदर दादा आता आवाज नॉर्मल करा बरं का. खूप सुंदर असं नियोजन आयोजन आहे. जे कीर्तनाला बसलेत ना, त्यांच्यासाठी स्पेशल मामा काहीतरी करणार आहेत. म्हणून आत्ताच सुरुवात करण्या अगोदर ज्याला असं वाटतंय ना आपलं जीवन झालंय तरी आपण टंगळ मंगळ करत उभा आहे, त्याने आत्ताच कीर्तनात येऊन बसायचं. सगळीकडे सगळं जमतं बरं का पाहुणे. ऐकताय ना पाठीमाग? ओ दादा, सगळीकडे सगळं जमतं, पण या जगाच्या मालकाच्या दरबारात काही जमत नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत करणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं, ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. मायबाप हो, ते तुमच्या माझ्या हृदयापर्यंत येऊन पोहोचलं. असे असणारे ज्ञानेशप्रिय संत तुकोबाराय यांचा सरळ साधा, तुम्हाला समजेल, तुम्हाला पचेल, तुम्हाला रुचेल असा अगदी गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल. बरं का, आपले आपले लेकरं आपल्या समोर घेऊन बसा. पाण्याची बाटली इकडे बघा. तुमचं सगळं शूटिंग होतंय, देवापर्यंत पोहोचतंय बरं का. हा, बाळूमामांचा सेवक बरोबर. आजचं हे संपूर्ण कीर्तन सुरुवातीला सांगते, प्रारंभीला ऐकताय ना, तुम्ही जे काही करताय ना, हे सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. बाळूमामांचा सेवेकरी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, आणि त्या यूट्यूब चॅनलवरती आजचं झालेलं सगळं कीर्तन एक बाळूमामांचा सेवक म्हणून आदरणीय श्री चंदन दादा यमगर यांचा हा सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवरती खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून बाळूमामांची सेवा घडावी आणि बाळूमामांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहावा म्हणून हे कार्य दादा अविरतपणे करतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी मामांच्या करता जावी,
त्याच्यात सगळ्यात पहिले आपल्याला एक करणं गरजेचं आहे. कीर्तनात जाऊन शांत बसायचं. असं म्हणतात कीर्तनात बडबड केली ना मावशी की पुढचा जन्म बेडकाचा भेटतो. मग हाय आयुष्यभर बडबड करा, ड्राव. त्यामुळं कीर्तनात बडबड करायची नाही. कीर्तन एवढं सुंदर आहे, जसं तुम्ही त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये नाचलात ना तसं कीर्तनात आपल्याला नाचायचंय. पण तुम्ही शांत बसला तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगे. पण तुम्ही शांत बसलात तसं बसणार का? शांत मी जाऊ घरी. झोपली का काय मावशा? हो आता तर लय बडबड करत होत्या. बोलायचं नाही, ऐका. काही तासभर कीर्तन होईल, शांतपणे ऐकायचं. अतिशय सुंदर धर्माचा मंडप आहे. जगाच्या मालकाला तुझी चिंता त्याची सर्व आहे. देवाला तुमची काळजी. तुम्ही बसलात, तुम्हाला पोटभर अन्न द्यायचं की नाही देवाला कळतं. काही लोक फसवतायत. सिस्टीम वाले दादा बघतील का माझ्याकडं? जाऊ दे, सिस्टीम वाले दादाचं कुठं लक्ष आहे? असं करू आपण पाठीमागं जाऊन बसू. कुणाच्या? देवाच्या पाठीमागं. नाही दिसणार कोणाला. आमच्या अर्चनाताई गायला आल्यात. अर्चनाताई लोकांना विनंती करतायत समोर येऊन बसा. इकडं बी अर्चना, तरी कोणी ऐका. दादा म्हणतात तिकडं बी अर्चना तिकडं बी अर्चना. आता फक्त सैराटचीच अर्चना आणायची बाकी आहे. ती आणली असती तर मला वाटतं तुम्ही लई शांत बसले असते, हाय की नाही? ऐका कीर्तन. तुम्ही सगळ्यांना फसवताय. आल्यापासून अर्चना दिदींना फसवताय. अर्चना दिदींना कुठं दिसतंय? जाऊ द्या, करतील सुरू. घेऊ जेवून, घेऊ उरकून. 2-2 मृदुंगाचार्य लाभलेत आज कीर्तनाला. आमचे आदरणीय श्री वेदांत दादा, आडनाव राखुंडे, जरा अवघड आहे म्हणूनच विसरले. वेदांत दादा राखुंडे यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेची छोटी छोटी मुलं नाही जेवलेली अजून, ती पण कीर्तनात उभा आहे. बघताय ना तुम्ही किती सुंदर टाळ घेऊन वाजवतायत, पावलं खेळतायत. अरे आयुष्यामध्ये आल्यानंतर दुसरं तिसरं काही नाहीये. आपण पण माणसं आहेत, ती पण लेकरं आहेत. अर्चना दिदी आल्यात, फसवताय तुम्ही अर्चना दिदींना. कीर्तनात लक्ष नाहीये. ऐका, अर्चना दिदींना फसवलं, अर्चना दिदी समजून घेतील. आमच्या वेदांत दादांना फसवलं, समजून घेतील. इथं गुरुजी उभा आहेत, गुरुजींना फसवलं, घेतील ऐकून. पण ऐका ना, जगाच्या मालकाला फसवल्यावर कळेल का? तुम्ही देवाला फसवताय, कीर्तनात बडबड करताय, देवाला कळतं. किती सुंदर आहे सांगू का तुम्हाला? किती सुंदर वर्णन केलेलं एका ठिकाणी. ऐका, आम्हाला वाटतं देवाला काय कळतंय, हा करू बडबड. देवाला काही कळत नाही. देवाला कळतंय म्हणून तुम्ही इथपर्यंत आलायत. ऐका, आपण पाप करतो का पुण्य करतो देवाला सगळं कळतं बरं का. ऐकू द्यायचं दादा, ऐका. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. पाप करुणी पापी म्हणे, पाप करुणी पापी म्हणे, सैरा वैरा पडतंय र. तू काय काय तू काय काय गेलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय गेलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय र. जे काही करतोय ना, कळत न कळत पाप पुण्याचा जो संचय होतोय ना, न सांगता तुम्हा कळो हित अंतर. तसं सांगितलं असतं ना प्रमाणाने, तुम्हाला कळालं नसतं. असं म्हणतात त्याला चांगलीच चपराक कळून जाते. तू काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतं. ऐका कीर्तन, आज जगाच्या मालकाच्या दरबारात बसलाय. सकाळपासून सुंदर सुंदर कार्यक्रम झालेत. इतके गोड कार्यक्रमाचं नियोजन आयोजन कसलीच कमी नाहीये. सांगू तुम्हाला, तुमचा हा जल्लोष, तुमचा हा जयघोष, तुमचा हा आनंद पाहून खऱ्या अर्थानं वरुण राजाने सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली. इतका देवानं प्रसन्न व्हावं
ऐका, कुठल्याही कार्यक्रमाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही याची काळजी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. देवाला काळजी आहे. देवानं तुमच्या आनंदावरती या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी काय केले, वरुण राजाचं आगमन करून या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं बदल करून घेतला. इतकं सुंदर कार्य आहे जगाच्या मालकाचं. जगाच्या मालकाच्या दरबारात तुम्ही आलायत. बाळूमामांचं कीर्तन आज तुम्ही ऐकाल. बाळूमामांचा अधिकार काय आहे, जगाच्या मालकाचा अधिकार काय आहे, तुम्हाला ज्या दिवशी बाळूमामा कळतील ना त्या दिवशी नुसतं यायचं, दर्शन घ्यायचं, निघून जायचं. अशाने बाळूमामा कळणार नाहीत. बाळूमामांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे. आज या धर्माच्या मंडपामध्ये आल्यावरती गुरुजी एक चांगलं वाटलं. या मंदिरामध्ये आल्यानंतर एक दिसून आलं, इथं सगळ्या देवांचे फोटो आहेत. आवडी दिवासी तो ऐका कीर्तन चालू आहे. देवाला जे आवडतं ते चालू आहे. देवाला कोणती भक्ती आवडते, भक्ती आवडते ते सगळ्यांचं त्या ठिकाणी फोटो लावलाय. अरे तुम्हाला जो आवडतो तो त्या देवाची भक्ती करून घ्या. अजून किती देखणं मंदिर. याही पुढचं सांगू. अरे ऊन वारा पाऊस याच्यापासून बचाव व्हावा म्हणून या ठिकाणी सुंदर असं शेड सुद्धा आहे. कशाचीच कमी नाहीये. कमी आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या भक्तीची. मावशा हो, माऊली खूप सुंदर सांगतात एका ठिकाणी. कीर्तनात लक्ष नसलं नाही का, चित्त नाही न मी तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाही ना मी तरी ते व्यर्थ. किती गोड सांगितलंय. ऐका, आयुष्य आपलं व्यतीत होतं बरं का मावशा हो. देवाला जी भक्ती आवडते ना ती भक्ती आम्ही करत नाही बरं का. आयुष्य निघून जातं. माझ्या आयुष्यातलं पहिलं असं कीर्तन आहे बरं का. कुठे गेले अण्णा? आदरणीय श्री अण्णादादा देशमुख त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं आलेले. आणि असं म्हणतात, एखाद्या भावाचं प्रेम असेल ना बहिणीला, सगळ्या जगाचा त्या ठिकाणी तुम्ही बघितलंय मुक्ताई ज्ञानोबा रायांचं नातं कसं होतं. आता अण्णा आणि आमचे आणि आमच्या महाराजजींचे खरंच खूप म्हणजे ऋणानुबंध छान आहेत. नाही तर अण्णा एकेकाला आशा बडबड केल्या असते आणि मंडपातच बसवलं असता. कीर्तनामध्ये शांतता असेल तर कीर्तन मी 4 तास करेल. अण्णांना माहिती, अण्णांच्या इथं कीर्तन झालं होतं. लोक बसायला तयार नाही, लोक कीर्तन ऐकायला तयार नाही. ऐका, आज जे काही आपल्याकडून श्रवण होईल ना, एवढं सुंदर कार्य केले. सकाळपासून अण्णा पण पळतायत, बसलेतच ना कीर्तनाला पुढं. सगळ्यांनी बसावं. यारे यारे तुम्ही कोणाच्यात मोडता, MH 45 का MH 85? जवळ शरीर चांगलंय तवर आम्ही कीर्तनात बसत नाही. किती प्रमाण दिले संसाराचे. ऐका, जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये बसलाय. अरे ज्यांची पंचमहाभूतावरती सत्ता आहे, या पंचमहाभूतावरती जगाच्या चालक मालकाची श्री संत सद्गुरु जगाचा चालक मालक बाळूमामांची कृपा आहे. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ता. सगळं काही भगवंताच्या इच्छेने चाललंय. आम्ही चालतोय बोलतोय तरी आम्ही देवाला मानत नाही. तरी आम्ही फक्त देव. आम्हाला देव केव्हा आठवतो सांगू मावशी? ज्या दिवशी आम्हाला अडचणीत, ज्या दिवशी आम्हाला संकटीन, त्या दिवशी आम्हाला देव आठवतो. आणि एरवी 100% लोक माणसं. सगळं झालं. बाळाबाईला कळालं जगाच्या मालकाला किती रुपये दिले. झोपले का काय? जोरात बोला. हाय ना लक्षात? कीर्तन झाल्यावर इथं ठेवायचे तेवढ्या. ऐका, किती जगाच्या मालकाला
एवढंच दिलं तर जगाचा मालक एवढं देतो ऐका. सगळं काही बाळाबाईला आलं. कळालं बाळाबाईला माझं सगळं कल्याण कुणी केलंय. आज इथं बसलेले कितीतरी लोक आहेत ना, त्यांना असे उदाहरण असतील. अरे ज्यांना खायला अन्न नव्हतं, ज्यांना राहायला घर नव्हतं, ज्यांना फिरायला गाडी नव्हती, फक्त बाळू मामांचा कृपा आशीर्वाद झाला, जगाचा मालकाचा आशीर्वाद झाला आणि सगळं काही जगाच्या मालकाने दिले. कितीतरी लोक सांगतात मला कीर्तनाला गेलो ताई, जसं जसं बाळू मामा आमच्या दारात आले, जसं जसं बाळू मामांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती पडला ना, तसं तसं बाळू मामांनी आम्हाला सगळं दिलं ऐका. लोक रडतायत, लोक सांगतात परिस्थिती. आज तुम्ही इथं बसलात ना सगळेजण, आज तुम्हाला सुंदर असं या ठिकाणी पत्र्याचं घर आहे समजा बाळू मामांचं ऐका. काही लोकांची परिस्थिती अशी आहे की घरामध्ये पाऊस आल्यानंतर बसायला जागा नाहीये. दो पाऊस यावं. आपल्या आई बापानं काही कष्टातून स्वराज्य निर्माण केलं आहे का. आपल्या आई बापानं काहीच नव्हतं आपल्या आई बापाकडं. अशा परिस्थितीत लोक येऊन सांगतात ताई आम्हाला राहायला घर नव्हतं, खायला आमच्याकडं काही नव्हतं. बाळू मामांनी आमच्यावरती कृपा केली, बाळू मामांनी आमच्यावर आशीर्वाद दिले, तेव्हापासून आमचं कल्याण झालं. किती गोड आहे ऐका. ऐकू द्या. नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, नव्हतं खायला घरात. पखवाजाला आवाज द्या. नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात. साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, आता बंगल्यात राहत मोठ्या गाडीनं, फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहत मोठ्या गाडीनं, फिरतो बाळू मामांच्या जीवावरी. टाळी वाजवा, आवाज यायला. एक एक टाळी. नव्हतं खायला घरात, नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात. साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं, फिरतो बाळू मामांच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं, फिरतो बाळू मामांच्या जीवावरी. हा ताई, एक 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 ताई वाजा, मॉनिटरचा आवाज द्या. कष्टाचं आणि कर्माचं फळ मामानं दिलया, सुख समाधान माझ्या घरात आलया. कष्टाचं आणि कर्माचं फळ मामानं दिलया, सुख समाधान माझ्या घरात आलया. नाही विसरणार मोठं झालो जरी. ऐका, जगाच्या मालकाच्या दरबारात आहे. नाही विसरणार मोठं झालो जरी, नाही विसरणार मोठं झालो जरी. मामा तुम्ही सगळं दिलं, तो आम्हाला घर दिलं, गाडी दिली, बंगला दिला, आता सगळं झालंय म्हणून तुम्हाला विसरणार नाही बरं का. नाही विसरणार मोठं झालो जरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत, फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीत, फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीमध्ये, बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीमध्ये, बाळू मामाच्या जीवावरी. एवढं सुंदर वातावरण आहे. आज पालखीची मिरवणूक झाली आहे का. त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून, त्रैलोक्याचं रूप
टाळी वाजवायची. माझं बाळू मामा, माझं बाळू मामा आल्यात पालखीत बसून. माझं बाळू मामा आल्यात पालखीत बसून. माझं बाळू मामा आल्यात पालखीत बसून. त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून. त्रैलोक्याचं रूप आज आलं या दिसून. माझं बाळू मामा, माझं बाळू मामा आल्यात पालखीत बसून. माझं बाळू मामा आल्यात पालखीत बसून. आल्यात पालखी बसून. माझं बाळू मामा आल्यात पालखी बसून. माझं बाळू मामा आल्यात पालखी बसून. वा वा, जोरदार दादासाठी. दादाचं नाव काय? प्रसाद दादा. बाळू मामांनी प्रसादच पाठवलं की आज, आहे की नाही? एवढं सुंदर वातावरण आहे, इतका जगाच्या मालकाची किर्ती. आम्हाला बाळू मामा कळायला जरा उशीर झाला बरं का. बाळू मामा आम्हाला कळाली नाहीत, पण ऐका, आजही बाळू मामांचं कीर्तन करायला उभी आहे ना, जगाच्या मालकाची लीला एवढी आहे. बाळू मामांवरती बोलायला लागलं ना कुणी, बाळू मामांची कृपा आशीर्वाद कोणी सांगितलं ना, पालखी क्रमांक 14 वरती माझं एकदा कीर्तन होतं. एका माणसाने येऊन सांगावं, ताई बाळू मामांची कीर्ती किती श्रेष्ठ आहे माहितीये. आज अथांग जनसमुदाय जेवण करायला इथे बसलेला. जेवण करायला वाढायला गेलो म्हटला, आणि वाढता वाढता ती गरम भाजी माझ्या हातावरती सांडली. ऐका, गरम भाजी सांडल्यानंतर हाताला फोड तरी यायला पाहिजे का? माझ्या बाळू मामांची कीर्ती जगभर आहे. ऐका, हातावरती भाजी सांडल्यानंतर फोड यावा. त्या माणसानं मला सांगावं, ताई बाळू मामांच्या तळावरती ज्या दिवशी माझ्या हातावरती भाजी सांडली ना, मला लोकांनी सांगितलं काहीच करू नका, बाळू मामांचा भंडारा तिथे लावलं आणि घरी जा म्हटले. बायकोला सांगितलं नाही, बायको शिव्या देईल म्हणून रुमाल तिथं बांधून ठेवला. आणि सकाळी उठल्यानंतर बघितलं, बायको म्हटली असती कशाला गेला होते मरायला तिकडं. त्यामुळं बायकोला सांगितलं नाही. सकाळी उठल्यानंतर रुमाल उघडला, आणि रुमाल उघडून बघितल्यानंतर कळालं खऱ्या अर्थानं एकही त्या ठिकाणी फोड आला नव्हता. संपूर्ण जशा असतात. ही जगाच्या मालकाच्या भंडाऱ्याची किमया आहे. ग्रंथामध्ये कितीतरी उदाहरणं दिलेत, कितीतरी सांगितलंय. मारुती भोसले नावाचं प्रकरण आहे. ऐका, देवाला कोणती भक्ती आवडते? तुम्ही आल्यानंतर देवासाठी नाचलात. देवाला कोणती भक्ती आवडते? त्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही नाचलात. आज कीर्तन ऐकायला किती जण आलेत माहिती नाही, पण देव जेवढे आलेत त्यांच्यावरती कृपा करणार. किती ग्रंथामध्ये पुरावेत, किती दाखलेत. ऐका, आज तुमच्या समोर कीर्तनाला उभी आहे ना, आज जसं कीर्तन आहे ना, देवाला जे आवडतं, कोणतं काय आवडतं देवाला? या जगाच्या मालकाच्या दरबारात ज्या दिवशी बाळू मामा होते ना, बाळू मामांना कीर्तन एवढं प्रिय, तळावरती कायम स्वरूपी कीर्तन व्हायचं. काही लोकांना प्रश्न पडतो, बाळू मामांच्या मंदिरावरती सारखे कीर्तन का असतात? देवाला जे आवडते ती भक्ती करावी. देवाला जी आवडती ती भक्ती करावी. मामांच्या तळावरती नित्य नियमाप्रमाणे कीर्तनाचा सोहळा रंगणार होता. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. दर्शन करायला जाऊ नका, देव मंदिरात नाहीये, देव इथं कीर्तनामध्ये. बरं ऐका, जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग. आणि पांडुरंगाला भेटण्याकरता जगाचा चालक मालक सुद्धा इथे येऊन कीर्तनात बसलाय. मावशी, तुमच्या शेजारी कधी देव येऊन बसेल तुम्हाला कळणार नाही बरं का. अर्चना दीदी कीर्तनाला उभा आहेत, देव कधी भेटेल माहिती नव्हतं. आणि माणसाची अपेक्षा अशी असते, गुरुजी देवाने एकदा तरी आपल्याला कीर्तनात भेटावा. आणि तो देव मला कुठं सापडला असेल तर तो म्हणजे फक्त बाळू मामांच्या मंदिरावरती. कीर्तन झाल्यानंतर आजही तुम्ही युट्यूबला ऐकू शकता, अर्चना दीदींच्या कीर्तनात देव येऊन गेला. आजपर्यंत लहानपणापासून देवाची अपेक्षा धरली होती, पण तो देव मला बाळू मामांच्या मंदिरावरती भेटला. ही जगाच्या तेव्हापासून महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुरत पर्यंतच, त्या ठिकाणी कर्नाटकच्या पुढे सुद्धा कीर्तनाला फक्त जगाच्या मालकाची कीर्तने येतात. देवाला जर आवडलं ना, देव 7 समुद्राच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जातो. एवढं लक्षात ठेवा. लोक तुमच्यावर चिडतायत का, रुसतायत का, नावं ठेवतात, त्याच्याकडे बघू नका. एकदा का जगाच्या मालकानं तुमचा हात पकडला ना, मग तुम्हाला कितीही आडवं लावू द्या लोकांनी, काहीच फरक. एवढा जगाचा मालक कृपा करणार आहे. जसं देवाला कीर्तन आवडतं ना, देवाला आवडतं, ह्याची थोर भक्ती आवडते देवा.
पण ही भक्ती तुमची देवापर्यंत पोहोचली पाहिजे. आल्यापासून तुमची फक्त बडबडच देवापर्यंत पोहोचते. हा, त्यामुळे ही भक्ती देवापर्यंत पोहोचणार नाहीये. देवाला जी भक्ती आवडते ना, देवाला याची थोर भक्ती आवडती देवा, 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 याची थोर भक्ती आवडती हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकोबार आहे पहिल्या चरणामध्ये काय सांगतात आहे का, हिची थोर भक्ती आवडते देवा. एवढी एकच ओळ लक्षात घ्या, उत्तरार्ध नंतर बघू, पण पहिली चरण लक्षात घ्या. भक्ती, भक्ती कशात असते? मनापासून केलेल्या श्रद्धेमध्ये. तुमची श्रद्धा मला आल्यापासून कळालंय, तुमची श्रद्धा जरा बाहेर गेलेली आहे का. बाळू मामांच्या दरबारामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात. आज महाराष्ट्रभर सगळे या ठिकाणी गायनाचार्य, मृदुंगाचार्य फिरताय. जगाचा चालक मालक ज्याच्या पाठीमाग आहे ना, आयुष्यात त्याच्या पाठीमाग कधी संकट येत नाही. मावशी कीर्तनात बडबड केली ना, आयुष्यात देव आपल्याला कधी माफ करत नाही बरं का. आणि आम्ही आमचं चालूच आहे, तुमचं तिकडं काही होऊ द्या. जगाच्या मालकाची लीला एवढी श्रेष्ठ आहे. आज जसं कीर्तन आहे ना, तसं त्या ठिकाणी बाळू मामांनी सांगितलं, आज तळावरती आज्ञा कोणाची आहे? देवाची. देवाला जी आवडती, जी भक्ती आवडते. देवाला कोणती भक्ती? कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती. भक्तीचे फार प्रकार आहेत, तेवढे वेळ नाही आपल्याला. चरित्राकडे पाहायचंय, कदाचित अभंग बाजूला राहिला तरी हरकत नाही. सागरदादा अभंग सोडवायला मला परत बोलवतील, हाय की नाही? लक्षपूर्वक ऐका. किती भक्तीचे प्रकार आहेत? भरपूर प्रकार आहेत. ऐका, यातली एक भक्ती जरी तुम्ही श्रवण भक्ती जरी स्वीकारलीत ना मावशी, तरी फार आहे. हा जगाचा मालक कृपा करेल. किती कृपा करेल? 100% तुमच्यावरती खूप कृपा करेल. फक्त श्रवण भक्ती तुम्ही करा. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. जगाच्या मालकाने विचार केला, सगळे लोक प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात, कुणाचं काय कुणाचं काय. मावशी तुम्ही जाता का नाही बघायला कुणाकडे? आमच्या मावशा अशा, कोणी म्हटलं ना, बाई तुला लय टेन्शन आहे. हा, बाई म्हणते खरंच लय टेन्शन आहे. तुझा नवरा लय तुला त्रास देतो. हा, खरंय खरंय खरंय. तुझी सासू तुला जमवून देत नाही. खरंय खरंय खरंय. आता कसं पटलं बरं? कीर्तन नको तुम्हाला असलं पाहिजे. मावशी कोणी आलं ना दारावरती आणि म्हटलं ना, तुला लय टेन्शन आहे बाई. बाई खरंच तुम्हीच मला जीवाभावाच्या भेटले. आतापर्यंत मला कोणी तसं म्हटलं नाही. लगेच बाई म्हणते, बरं आहे बरं आहे बरं आहे. मावशी तुला सगळेजण त्रास देतात, तुला लय वाटतं तुझ्या पाया उभं राहावं, पण तुला नवरा काय तुझा साथ देत नाही. खरंय खरंय बाबा. काय पर्याय आहे का बाबा? काय विचारते? काय विचारते? काही पर्याय आहे का कोणाला? दाराव आलेला बाबा ना, तो चोराय आलाय तुझ्या घरातलं सगळं सामान. बाई लगेच म्हणते, बाबा खरंय खरंय खरंय. तुझी सासू तुला जमून देत नाही, तुझा सासरा तुला मेळ लावू देत नाही, घरातला पैसा पाणी तुझ्याकडे कोणी देतच नाही. खरंय बाबा खरंय. लय वैतागले जीवनाला, लय वैतागले. हा मावशी, मग सगळं नीट होईल, फक्त 500ची नोट घरातनं घेऊन ये बघ. 2 किलो तांदूळ घेऊन ये, 4 किलो साखर घेऊन ये, तुझं सगळं नीट करतो बघ. बघायचंय का कोणाला? झोपल्या का काय? हा, मावशी लगेच गेली, 500ची नोट घेऊन आली. ऐका, असं काही नसतं. तुम्हाला जर वाटत असेल ना सगळं काही मिळावं, तर इथं जगाच्या मालकाच्या पायावरती नतमस्तक व्हा, सगळ्या गोष्टी मिळून जातील.
हे असे बोंधू ऐसे कैसे बोंधू झाले लय प्रमाण आहे आपल्याकडं लय लय. त्यामुळं आशा मागं लागायचं नाही. इथं फक्त कीर्तनात जाऊन बसायचं आणि त्या देवाचं नामस्मरण करायचं. कसं करणार का? झोपले का काय? एकदा प्रेमानं बाळू मामांचं जयघोष करायचं. करणार ना? हात वरती करा. बाळू मामा हो बाळू मामा 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 बाळू मामा हो बाळूमामांचा जयघोष केलाय. अंतकरणामध्ये बाळूमामांना विराजमान करून घ्या. जगाच्या मालकाची लीला अशी आहे. हा संसार तुम्ही किती पण दिवस मावशी करत राहिला ना, या संसाराला आयुष्यभर रडगाणं चालतच राहतं. ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय ना, ते तुकोबाराय सुद्धा सांगतात. किती प्रमाणे देतात ऐका 5 मिनिटात. संसाराच्या नावे घालून या शून्य, सुख पाहता जवा एवढे दुःख, इतकं दुःख 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 भरलेलं आहे. पण तरी देखील संसार दुःखामुळा चोहीकडे इंगाय, विश्रांती नाही बोटे, रात्रंदिन तळमळ. सकाळपर्यंत म्हटलं तरी चालेल, एवढे प्रमाण आहेत. इतकं दुःख दुःख दुःख. किती सांगू का? किती गोड आहे ऐका मावशी, तुमच्या आवडीचं ऐकून घ्या. किती गोड एका ठिकाणी वर्णन केलंय. तुम्ही मॉनिटर द्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसार किती जणांचा आहे? झोपली का काय? तुम्हाला मेळात घेता घेताच माझे 2 तास केले. किती जणांचा आहे संसार? 2घांचा. रोज भांडताय ना? रोज भांडणं चालू आहे, पण तरी राहावंच लागतं नवऱ्याजवळ. ऐका, 2घांचा विचार करावा लागतो. अरे संसार संसार 2 जीवांचा विचार, देतो सुखाला होकार, मग दुःखाला नकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.
आज तुमच्या डोक्यावरती नॉर्मल करा. आज तुमच्या डोक्यावरती भंडारा पडलाय ना, हे तुमचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं या तळाचे मालक सागर दादा यांचे तुमच्या डोक्यावरती, तुमच्या कपाळावरती, तुमच्या अंगावरती भंडारा पडलाय. हा भंडारा अंगावरती पडायला सुद्धा पुण्य लागतं बरं का. हा भंडारा आमच्या डोक्यावरती पडायला सुद्धा भाग्य लागतं. आणि ज्यांच्या अंगावरती हा भंडारा पडलाय ना, त्याच्या आयुष्याचं सार्थक होणार हे 100% गॅरंटी. मी जशी कीर्तनाला उभी ना, तशी ग्रंथामध्ये वर्णन आलंय. बाळू मामांच्या कृपेनं बाळू मामांनी सांगितलं बोलवा, गोंधळी महाराजांचं कीर्तन ठेवा. जसं त्या ठिकाणी अण्णांनी सांगितलं अर्चना दिदींचं कीर्तन ठेवायचंय, गोंधळी महाराजांचं कीर्तन ठेवायचं, असं सगळीकडे तळावरती बातमी सांगितली. सेवेकरी गेलेत गोंधळी महाराजांना बोलवायला. गोंधळी महाराजांनी एका कागदावरती लिहिलं, महाराज कीर्तनाला यायला मी तयार आहे, मामांचा आदेश आहे. म्हटल्यानंतर मला जाणं हे जाणं आहे, पण झालंय असं, आज माझ्या चहामध्ये कुणीतरी सिंदूर मला खाऊ घातलंय, त्यामुळं मला बोलता येत. ऐका जगाच्या मालकाची लीला ऐका. गोंधळी महाराजांना सांगितलं तुम्हाला देवाचं बोलावणं आलंय, देवाने तुम्हाला बोलावणं धाडलंय, तुम्हाला यावंच लागतंय. सेवेकऱ्यांनी बोलवून आणलं आणि या ठिकाणी गोंधळी महाराजांना कीर्तनाला उभा राहायला लावलं. अर्चनाताईंनी कशी बशी पंचपदी केली, गुरुजींनी कशी बशी पंचपदी केली. आता वेळ आली गोंधळी महाराजांची बोलायची. सगळे लोक बसले, लाखो जनसमुदाय कीर्तन ऐकायला बसलाय, पण या सगळ्या लोकांपुढं गोंधळी महाराजांच्या मुखातून शब्द निघाला. मुखातून शब्द येईना, काय करायचंय. बाळू मामांनी सगळा प्रकार पाहिला, आवाज येत नाही, गोंधळी महाराजांना कीर्तन करता येत नाही. बाळू मामा जागेवर बसले, घोंगडीवरनं बाळू मामा उठले आणि बाळू मामा एका पिशवीमध्ये भंडारा घेऊन आले. जसा भंडारा घेऊन आले ना, गोंधळी महाराज कीर्तनाला उभा होते, नारदाच्या गादीवरती उभा आहेत. बाळू मामांनी पाहिलं, संपूर्ण भंडाऱ्याचा पिशवी त्या ठिकाणी गोंधळी महाराजांच्या अंगावरती रिकामी केली. संपूर्ण अंगावरती त्या ठिकाणी भंडारा टाकण्यात आला. कीर्तन हळूहळू सुरू झालं. 2 तासाचं कीर्तन सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत चाललं बाबा. पहाटेपर्यंत कीर्तन चालू राहिलं. गोंधळी महाराजांनी जगाच्या मालकाचे श्री संत सद्गुरू आत्मापूर निवासी बाळू मामांचे आभार मानले आणि या ठिकाणी आभार मानताना 2 शब्द बोलले. जगाच्या मालकाला सांगितलं, जगाच्या मालकाने आज जर माझ्या अंगावरती भंडारा टाकला नसताना तर आजपासून मी मामांच्या सेवेमध्ये वंचित राहिलो असतो. आजपासून मी जगाच्या मालकाचं कीर्तन केलं नसतं, पंढरीच्या पांडुरंगाचं कीर्तन या मुखातून झालं नसतं. गोंधळी महाराज बाळू मामांची त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला लागले आणि गोंधळी महाराज किती गोड वर्णन करतात ऐका. आज खरी दिवाळी साजरी झाली ग, आज खरी दिवाळी साजरी झाली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, आंघोळ केली ग. आज खरी दिवाळी साजरी झाली ग, आज खरी दिवाळी साजरी झाली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, जोरदार टाळ्या वाजवा. असा मृदुंग वाजवायला खऱ्या अर्थाने जावे त्या वंशा तेव्हा कळे. आज खरी दिवाळी साजरी झाली गा, आज खरी दिवाळी साजरी झाली गा, या इसबावीची खरी दिवाळी साजरी झाली गा, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग, मी बाई भंडाऱ्यानं आंघोळ केली ग. या
बावीचं सोनं झालंय म्हणायला हरकत नाही. त्या भंडाऱ्याच्या पावलांवरती सगळेजण लोक त्या ठिकाणी जिथं जिथं भंडारा पडलाय ना, न सांगता रस्त्याचा पत्ता त्या ठिकाणी शोधत त्या ठिकाणी येत आहे. तितका अधिकारी जगाच्या मालकाचा. अरे सांगण्यासारखं भरपूर आहे. जगाचा चालक मालक सगळं काही आमच्यासाठी करतो, पण एकदा प्रेमानं भजन करा, मग आपण जगाच्या मालकाच्या कीर्तनामध्ये आनंद घेऊया. एकदा हातवरती करा. ज्या सकल संतांच्या मांदियाळीमध्ये आपण जगतो ना, त्या सगळ्या संतांचं आशीर्वाद सागरदादांच्या आहे, म्हणून या सगळ्या संतांचे देवाचे फोटो लावलेत. एकदा सगळ्यांचं प्रेमाने भजन करूया. आवाज द्या मॉनिटरला. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्त वाई ज्ञान सफया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्त वाई ज्ञान सफया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्त वाई ज्ञान सफया. दादांनी एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी उभा केलेलं आहे. जगाच्या मालकाचा कृपा आशीर्वाद आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. खरंच इतका सुंदर अशा तुळशीचा सुगंध दरवळतोय ना, तसंच तुळशीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंद दरवळला पाहिजे. जगाच्या मालकाची लीला एवढी श्रेष्ठ आहे. मावशी थोडा वेळ पुढे बसवा. शेवटचे 15 मिनिटं फार महत्वाचे असतात. ऐका, संपूर्ण कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, शेवटचं सार घेऊन घरी जायचं असतं. जगाच्या मालकानं एवढा कृपा आशीर्वाद केलाय. इथं जेवढे काही देव आपल्याला घेता येतील, जगाच्या मालकाच्या पंढरीच्या पांडुरंगात जवळ तुम्ही आहात. आणि ते पण किती एकरात? 52 एकरात. आमच्या नावा अजून 1 एकर नाही. किती झोपले का काय? बाळू मामा आता 52 एकरात उभा आहे. बाळू मामांना आशीर्वाद मागूया, तेवढं 52 एकर आपल्या सगळ्यांच्या नावावर झालं पाहिजे. म्हणजे हे नाही तुमच्या गावाला. ऐकताय ना कीर्तन? पहिले तर सिस्टीम वाले दादाला आणि युट्यूब वाल्या दादाला 52 एकर देऊन टाकू आपण. कारण की तुम्ही किती ऐकलं मला माहिती नाही, पण ते दोघ जण मन लावून कीर्तन ऐकत होते. आहे की नाही? जगाच्या मालकाच्या दरबारात खऱ्या अर्थानं सागरदादा माने यांनी सुंदर देखणं नियोजन केलं. शेवटचे 10 मिनिट आज एवढं वैभव उभा करण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये अथक त्यांनी परिश्रम केलेले आहेत. खरं पाहिलं तर सागरदादांच्या आयुष्यात थोडंसं छोटंसं मंदिर उभा करण्यापासून आज इवली से रोप लावी येलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी.
एवढं भव्य मंदिर त्यांनी उभा केलंय. लोक नावं ठेवतायत, लोक चिडवतायत का रडवतायत माहिती नाही. लोक किती त्रास देतात ऐकायचंय तुम्हाला. एकदा प्रेमानं टाळी वाजवा विठ्ठल. हार एवढा सुंदर आहे असं वाटत होतं काढूच नाही, पण त्या हाराचं ओझ भार ओझे आम्हासी. हा विनय करायला घाला बुडून जातीन बरं. ऐका सागर दादा, तुमचं ओझ झालं आता आमच्या डोक्यावरती. हा एवढा सुंदर हार, जोरदार टाळ्या वाजवा विनय करीसाठी. एक फोटो घेऊन जाऊ द्या. ऐका लोक तुम्हाला पहिल्यांदा नावं ठेवतील, काही बाळूमामाच्या नादीला लागलंय, बाळूमामाचं याड लागलंय ह्याला. ठेवू देत, लोकांनी नावं ठेवतायत, लोक आपल्यावर हसतायत का लोक रडतायत. किती नावं ठेवतायत ना, फक्त मजा बघा. ज्या दिवशी आपली प्रगती होईल ना, ज्या दिवशी जगाचा चालक मालक आपल्याला मोठं करेल ना, हसणारी लोक चिडवणारी लोक तुमच्या शेजारी येऊन बसून तुमच्या पंक्तीला बसतील. एवढं याचं आजही उद्याही त्रिकालबाधित सत्य हे आहे. किती लोकांनी नावं ठेवली, जी नावं ठेवत होती ना तीच लोक पंक्तीला येऊन जेवायला बसली. किती लोक नावं ठेवतात. मग मी आज कीर्तन करते ना, सुरुवातीला लोक म्हणायचे बरं का, वारकरी संप्रदाय बाळूमामांना आवडायचा, आणि वारकरी संप्रदायाची लोक आमच्या बाळूमामांना नावं ठेवायला लागली. ठेवू देत नावं. ज्यांनी नावं ठेवली ना ते आज घरात दप्तर आवळून बसलेले आहेत. मी आजही उदाहरण सांगते. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्या देवांना हृदयामध्ये विराजमान केलं ना, जगाच्या मालकाने त्याची एक तारीख खाली केली नाही. अण्णांना विचार, आमच्या सकाळ संध्याकाळ तारखा बुकिंग कोण करते? बुकिंग करायला जगाचा चालक मालिक आहे. एवढी कृपा करतो. ऐका किती लोक नावं ठेवतायत, लोक रडतायत का लोक चिडवतायत आम्हाला सांगा. लक्ष नाही द्यायचं. आज आपण सत्राच्या घरात राहतो ना, लोक हसतील तुमच्यावर, हसू द्या. अरे जगाच्या मालकाने आमचा हात पकडलाय. आपल्या आई बापाने पाहिलेले स्वप्न, आपल्या आई बापाने पाहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर जगाच्या मालकाचं हात पकडा. आज सगळे धर्माच्या मंडपात बसलेत, तुमच्या आई वडिलांच्या शेजारी 2 मिनिटं जाऊन बसलात ना, तुम्हाला कळेल आपल्या आई बापाने कसे दिवस काढलेत. अरे तुमच्या आई वडिलांनी एवढं संघर्ष जीवन सहन केलं. तुमच्या आई वडील असं धो धो पाऊस आला ना, तुमच्या बापानं तुम्हाला सांगावं, दादा या पावसामध्ये आपल्या घरातून पाणी गळायचं. लोक हसायची. ही गावातली लोक आपल्यावरती हसायची. आम्ही बकेटीनं, तुझी आई आणि मी बकेटीनं पाणी बाहेर काढायचो. लोक आपल्यावरती हसायची. लोक म्हणायचे अख्ख्या गावाचा उद्धार झालं, पण हे अजून डबक्यातच राहतं. लोकांनी चिडवलं आम्हाला. लोक रडायला लागली, लोक आमच्यावर हसायला लागली. ऐका लोकांनी आम्हाला रडवलंय, लोकांनी आम्हाला चिडवलंय, पण ऐका आमच्या बाळूमामांनी आम्हाला सांभाळलंय, म्हणून आम्ही आमच्या विश्वाचं कल्याण करायला निघालोय. लोक फक्त हसण्यासाठी येतात, तुमचा संसार सुखाचा करण्यासाठी नाही. ऐका किती गोड सांगितलं एका ठिकाणी. ऐका आवाज द्या. किती बोलायचंय बोलू द्या मला, नाव ठेवायचंय ठेवू द्या मला. किती बोलायचंय बोलू द्या मला, नाव ठेवायचंय ठेवू द्या मला. पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागन, पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागन. जेव्हा मी आदमापूरला जाईना, तुमचं नाव माझ्या मामांना सांगेन. जेव्हा मी आदमापूरला जाईना, तुमचं नाव माझ्या मामांना सांगेन. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागन. जेव्हा मी आदमापूरला जाईना, तुमचं नाव
माझ्या मामांना सांगेन जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामांना सांगेन. बोलतायत बोलू द्या, चिडवतायत चिडू द्या, पण सगळं झाल्यानंतर ना ज्या दिवशी या सगळ्या कार्याची पावती मामांना कळेल ना त्यावेळेस मामा कळतील लोकांना. लोकांनी खूप त्रास दिला हो आम्हाला, खूप चिडवलं, खूप रडवलं, पण ज्या दिवशी जगाच्या मालकानं श्री संत सद्गुरू आदमापूर निवासी बाळू मामांनी तुमचा हात पकडला ना तुम्हाला कशाची चिंता उरणार नाही. म्हणून त्या जगाच्या मालकाच्या आनंदामध्ये आपण नाचायचे. जसं तुम्ही तिथं वरातीमध्ये नाचला, तुम्हाला शक्य झालं तर नाचा, पखवाजाच्या चाटीला आवाज द्यायचा. ऐका, खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी पडला, त्यामुळे फक्त जेवढ्या वेळामध्ये करता येईल तेवढा पखवाजाच्या चाटीला आवाज द्या. ज्यांना शक्य नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. एवढा आनंद घ्यायचा, एवढा आनंद घ्यायचा, एवढा आनंद घ्यायचा. हा, माझ्याकडे 10 मिनिटं उरलेले फक्त. महिला मंडळ फुगडी खेळू वाटली खेळायची. हा, वाढवा चाटीचा आवाज जेवढा वाजवतोय. हा, डीजेची गरज नाही पडली पाहिजे. हा, हॅलो हॅलो, मॉनिटरला आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, 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 ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी घुगड पाटी, हाती काठी घुगड पाटी, धनगर मोठा मामाच्या नावाने. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणी बने डोंगरात राखीत वेंगळ. बाळू मामा काढतोया, बाळू मामा काढतोया पायाचा काटा. हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. पांढरण बाळू मामाची मेंढर, पांढरण बाळू मामाची मेंढर. आवाज द्या, पांढरण बाळू मामाची मेंढर, पांढरण बाळू मामाची मेंढर. लागलीला चालूल ग मटल पाऊल ग, लागलीला चालूल ग मटल पाऊल ग. मामा तुम्ही येल खोल हो, मामा तुम्ही येल खोल हो. काय का मामा तुम्ही येण केलं हो. आणि मामांचं येणं ना या हिजबाईचं तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. 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 येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगी संत नाही माझ्या बाळू मामा सारखा, जगी संत नाही 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 बाळू मामा
मच्छिंद्रनाथ कानिपनाथ यांची भक्ती फार मोठी आहे. ऐका, अशी बैठक न्यारी बसले भारी लईच ताटात, अशी बैठक न्यारी बसले भारी लईच ताटात. देव हा मडीचा मडीचा काणिपणात, देव हा मडीचा मडीचा काणिपणात, देव हा मणीचा मणीचा कानिपनाथ, देवा मणीचा मणीचा कानिपनाथ, मडीचा काणिपणात, देव हा मडीचा मडीचा काणिपणात. कानिपनाथ, देवा मणीचा कानिपनाथ, मणीचा कानिपनाथ, देवा ललकारी ललकारी अशी देऊन ललकारी, ललकारी ललकारी अशी देऊन ललकारी. बंगाली बंगाली रे बाबा आलय बंगाली रे, बंगाली बंगाली रे बाबा आलय बंगाली रे. आवाज मल्हारी मल्हारी बाबा आलय मल्हारी, मल्हारी मल्हारी बाबा आलय मल्हारी. पंढरीचा पांडुरंग आणि पांडुरंगाचा काकडा ऐका किती गोड सांगितलंय. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, बोल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, बोल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बाळ आळ बांधून येईल, सरत शेवटी बाळ, सरत शेवटी बाळ बांधून घालील परत शेवटी एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी. ताली वाजवा बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक जण भक्ती करते. इथल्या कुठल्या पण देवावरती श्रद्धा ठेवा, जगाच्या मालकावरती श्रद्धा ठेवा. जो देव आवडेल त्याला आपलंसं करा. देवाला दुसरं तिसरं काही नाही आवडत, हीची थोर भक्ती आवडते देवा. आणि या पंढरपुरा नगरीमध्ये हा दुमदुमलेला सोहळा आणि या पंढरपूर मध्ये कोणाचं मंदिर ऐका. घेई 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 माझे वाचे वाचे हो गुण नाम वाचे, घेई घेई माझे वाचे वाचे हो गुण नाम वाचे, घेई 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 माझे वाचे वाचे गुण नाम वाचे, घेई 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 माझे वाचे वाचे गुण नाम वाचे. जगाचा चालक मालक ज्याने एवढं सुंदर स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी राजांचा फोटो होता. ऐका, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? तुमचं आमचं आराध्य दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हा आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती हा आमचं दैवत छत्रपती. क्षत्रिय गुलाम कंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, बाळूमामा चला.
आमच्या पखवाजाचार्यांना तुम्ही आवाज दिला नाही बरं का, एकदा मृदुंगाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरंच पुन्हा एकदा सागरदादांनी जे काही खऱ्या अर्थानं आज संपूर्ण दिवस खऱ्या अर्थानं सुवर्ण महोत्सव असं म्हणायला हरकत नाही, एवढं देखणं नियोजन केलं. या ठिकाणी असणारे गायनाचार्य विनिकरी बाबा सर्वांच्या चरणी द्यावेत तेवढे धन्यवाद. आज कार्यक्रमाला आवर्जून अण्णांनी आम्हाला फोन केला बरं का, आमचं येणं तर होतच नव्हतं, मंदिरच आपलं आहे समजा खरंच. पण तुम्हाला सांगते तुमच्या पाठीशी आमच्या अण्णा देशमुख सारखे दादा आहेत, तुम्हाला कशाची चिंता नाही. अण्णा बरोबर फोन करून बरोबर ओके. आज खऱ्या अर्थानं माझे पती परमेश्वर अभिजित महाराज शास्त्री तेही या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी मी माझा माथा. खऱ्या अर्थानं सगळेच प्रेमाची माणसं या ठिकाणी आलेले आहेत, सर्वांच्या चरणी माथा. पुन्हा एकदा यूट्यूबवाल्या दादांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. आणि पुन्हा सगळ्यांना विनंती करते, असेच तुम्ही सागरदादा माने असतील आणि या ठिकाणी आमचे अण्णा देशमुख यांच्या पाठीशी असेच सदैव उभा राहा. बाळू मामांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायम स्वरूपी राहील. एकदा बाळू मामांचा जयघोष करूया आणि सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्व माता पितांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा